सुप्रीम कोर्टाचा एक निर्णय आला। त्या निर्णयामध्ये सुप्रीम कोर्ट असं म्हणतंय की राज्यसभेकडून, राज्याकडून आम्ही अनेक वेळा माहिती मागवण्याचा प्रयत्न केला की ग्रामपंचायती असतील, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषदा असतील, नगरपालिका आहेत, महानगरपालिका आहेत, ओबीसींची जनसंख्या किती ही तुम्ही आम्हाला कळवा। आम्ही अनेक वेळा विचार, परंतु राज्य शासनाने ती माहिती आम्हाला दिली नाही। राज्य शासनाने ती आम्हाला सर्व माहिती दिली नाही आणि म्हणून सरसकट 27% आरक्षण देणं हे कायद्याला धरून नाही आणि म्हणून त्यांनी राज्य शासनाला सांगितलं की स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका तुम्ही घेऊ शकता, स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका घेऊ शकता, पण त्या निवडणुकीमध्ये ओबीसीला आरक्षण राहणार नाही हे असताना लक्षात घ्या। म्हणजे कायद्याच्या मार्फत, कोर्टाच्या निर्णयामार्फत स्थानिक स्वराज्याचं म्हणजे राजकीय आरक्षण ओबीसीचं लागू होणार नाही अशी असणारी परिस्थिती आहे। भारतीय जनता पक्ष असं म्हणते की ओबीसी हा आमचा असणारा डीएनए आहे। मी इथल्या असणाऱ्या ओबीसीना आगाह करतोय की सुप्रीम कोर्टामध्ये काही जण गेले की केंद्र शासनाला आपण आदेश द्या की जात न्याय जनगणना झाली पाहिजे, जात न्याय जनगणना झाली पाहिजे म्हणून सुप्रीम कोर्टाने नोटीस काढला केंद्र सरकारला की याच्याबद्दल तुम्ही उत्तर द्या। केंद्र सरकारने ॲफिडेव्हिट दाखल केला, सुप्रीम कोर्टामध्ये ॲफिडेव्हिट दाखल केला आणि ॲफिडेव्हिट वरती सांगितलं की आम्ही जात जनगणना घेऊ शकत नाही आणि घेणारही नाही। कोर्टासमोर आकडेवारी आणायची नाही, कोर्टासमोर आकडेवारी आणायची नाही आणि कोर्टाला मजबूर करायचं की तुम्ही ओबीसीचं आरक्षण थांबवा। नाईलाजाने कोर्टाने असणारा तो निर्णय देऊन टाकला की माहिती नसल्यामुळे ओबीसीचं आरक्षण लागू करता येत नाही। कोणामुळे? सरकार कोणाचं आहे? तर भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे की ज्यांचा डीएनए ओबीसी असं म्हणतात। तुमचा डीएनए जर ओबीसी आहे तर तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये आकडेवारी का दिली नाहीत? 5 वर्ष तुमचं राज्य आहे, 5 वर्षामध्ये एकदाही तुम्ही दिलं नाही आणि आज ओबीसीला माझं असं सांगणं आहे त्यांनी राजकीय आरक्षण थांबवलंय। उद्या ओबीसीचा आमदार हा झाला नाही तर त्याच विधानसभेमध्ये ठराव मांडला जाईल की सुप्रीम कोर्टाला आकडेवारी पाहिजे ओबीसीची, म्हणून जात जनगणना आम्ही मान्य करतो, पण आकडेवारी माहित नसल्यामुळे शैक्षणिक क्षेत्रामधलं आणि नोकऱ्यांमधलं आरक्षण आम्ही स्थगिती करतो।
एकदा आकडेवारी कळली की आपल्याला लागू करतात. दुतोंडी साप जसा असतो तसं यांची दुतोंडी भूमिका ही आपण लक्षात घ्या. दुतोंडी साप जसा असतो त्याला ज्या दिशेने जायचं त्या दिशेने तो जातो. तशाच रीतीने हे दुतोंडी सापाचं सरकार आहे हे आपण लक्षात घ्या. एका बाजूला सुप्रीम कोर्टामध्ये सांगतात की आम्ही जात जनगणना घेणार नाही आणि दुसऱ्या बाजूला जात गणना आम्ही घेणार म्हणून ठराव करणार आणि आरक्षण थांबवणार अशी असताना परिस्थिती. मी ओबीसीला विचारतो, आरक्षणाचा लाभ झाला की न झाला हा पहिल्यांदा असताना उत्तर द्या. आरक्षणाचा लाभ झाला असेल तर छाती ठोकपणे मला सांगता आलं पाहिजे की मी आरक्षणवादी आहे आणि आरक्षणाचं संरक्षण मी करणार. मी आरक्षणवादी आहे आणि मी आरक्षणाचं संरक्षण करणार आहे. या दोन आघाड्यांनी, काँग्रेसची आघाडी असेल, बीजेपीची आघाडी असेल, किती ओबीसीना उमेदवारी दिल्यात, किती उमेदवारी दिलेले आहेत. माझ्या माहितीप्रमाणे एकाने 28 उमेदवार दिलेले आहेत आणि दुसऱ्याने असताना 32 उमेदवार दिलेले आहेत अशी परिस्थिती आहे. एकाने 28 दिल्या आणि दुसऱ्याने 32 दिल्या. जिथे 52% ओबीसींची संख्या असं म्हटलं जातं, 244 पैकी किती उमेदवारी पाहिजे होत्या? 144 उमेदवारी पाहिजे होत्या. ते 144 उमेदवारीच्या ऐवजी एकाने 28 दुसऱ्याने 32. जे राजकीय दृष्टिकोनातून आपल्याला मान्यता द्यायला तयार नाहीत, राजकीय दृष्टिकोनातून ओबीसीचा हक्क डावलायला निघालेले आहेत, त्या राजकीय पक्षांना ओबीसीने डावललं पाहिजे, त्यांना नाकारलं पाहिजे. हे आवाहन मी आज ओबीसीने या ठिकाणी असताना करतो. आणि म्हणून मित्रो, उद्याचा येणारा जो ठराव आहे विधानसभेमध्ये, उद्याचा येणारा जो ठराव आहे विधानसभेमध्ये, तो जर हाणून पाडायचा असेल तर आज वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना विधानसभेमध्ये आपल्याला पाठवावं लागेल. हे आपण असं लक्षात घ्या. जिकडची लढाई तिकडेच लढावी लागते. जिकडची लढाई तिथेच लढावी लागते. विधानसभेतली लढाई विधानसभेमध्येच लढावी लागेल आणि विधानसभेची लढाई लढवायची असेल तर आमदारच लढवू शकतो आणि आपल्याकडे आमदार असल्याशिवाय आपण ती लढाई करू शकत नाही, हे लक्षात घ्या. आणि म्हणून तमाम ओबीसीना माझं आव्हान आहे, धर्म धोक्यात नाहीये. आपण आपल्या घरातला असणारा देवारा, त्याची असणारी पूजा अर्चा जोपर्यंत करतात, रीतिरिवाजाप्रमाणे जोपर्यंत करतात, तोपर्यंत धर्मावरती कुठलाही आच नाही, कुठचाही अडचण नाही, हे आपण असणारा लक्षात घ्या. अडचण जी आलेली आहे ती आरक्षणावरती आलेली आहे, गणनंतर आलेला आहे त्या आरक्षणावरती आलेला आहे आणि आरक्षण निकामी कसं होईल या दृष्टीने प्रयत्न त्या ठिकाणी चाललेले आहेत. माझं आव्हान आहे ओबीसीना, आरक्षण यामुळे आपला विकास झाला असेल तर मग आरक्षणाच्या बाजूने आपण राहिलं पाहिजे आणि आरक्षणाच्या बाजूने उभं राहायचं असेल
तर वंचित बहुजन आघाडीच्या बाजूने आपण उभं राहिलं पाहिजे, हे आव्हान मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी असणार आहे. ज्या किंवा जो धोका ओबीसीच्या आरक्षणाला आहे, त्याच्यापेक्षा मोठा धोका हा एससी एसटीच्या आरक्षणाला, हे लक्षात घ्या. इतर निकालच लागून गेला आणि तोही कोर्टामार्फत निकाल लागून गेला. निकाल काय आहे? वर्गीकरण करा. मान्य आहे, वर्गीकरण झालं तर ह्या याच्यातले दोन त्याच्यातले दोन भांडत बसतील, त्याच्या पलीकडे काही होणार नाही. पण निर्णय हा वर्गीकरणापुरता मर्यादित राहिला नाही. हा वर्गीकरणापुरता मर्यादित राहिला नाही. ते तो पुढे गेला आणि त्यांनी सांगितलं की या वर्गीकरणाबरोबरच क्रीमी लेअर त्या ठिकाणी येणार आहे. क्रीमी लेअर सुद्धा लागू केला जाईल. त्याच निर्णयामध्ये क्रीमी लेअर म्हणजे काय याचं सांगण्यात आलं. क्रीमी लेअर काय सांगण्यात आलं की एखाद्या कुटुंबाने आरक्षणाचा लाभ घेतला असेल, एका कुटुंबाने आरक्षणाचा लाभ घेतला असेल तर ते कुटुंब क्रीमी लेअर मध्ये येतं. ते कुटुंब क्रीमी लेअर मध्ये येतं आणि एकदा का हे कुटुंब क्रीमी लेअर मध्ये आलं तर यापुढे त्याला आरक्षण मिळणार नाही. हा निर्णय तुम्हाला मान्य आहे का? हा निर्णय तुम्हाला मान्य आहे का? हा निर्णय जर मान्य नसेल तर रस्त्याच्या लढाईवरनं जिंकता येणार नाही, हे लक्षात घ्या. मोर्चा काढून लढता येणार आणि जिंकता येणार नाही. परिसंवाद घेऊन तो असताना जिंकता येणार नाही. कोर्टाचा निर्णय रद्द करण्याचे अधिकार कोणाला आहेत? कोर्टाचा निर्णय रद्द करण्याचा अधिकार हा सुप्रीम कोर्टाला आहे आणि राज्य विधानसभांना आहे. पार्लमेंटला आहे आणि राज्य विधानसभेमध्ये आहे. आता विधानसभेचा वापर करायचा असेल तर काय केलं पाहिजे? विधानसभेचा वापर करायचा असेल तर काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे? नुसतं मतदान नाही तर आमदार निवडून आणले पाहिजेत, हे असताना लक्षात घ्या. नुसतं मतदान करून चालणार नाही तर आमदार तुम्हाला निवडून आणावे लागतील. आणि उद्या का आमदार निवडून आले, उद्या का आपण आमदार निवडून आले तर आपल्या हातामध्ये ताकद येते, हे लक्षात घ्या. आणि ज्याला कोणाला सरकार करायचंय खुशाल कर, पण त्या विधानसभेमध्ये ठराव मंजूर झाला पाहिजे की सुप्रीम कोर्टाने वर्गीकरणाचा आणि क्रीमी लेअरचा दिलेला निकाल हा चुकीचा निर्णय आहे आणि म्हणून हे सभागृह तो निर्णय रद्द करते. हा अधिकार विधानसभेला आहे. पण केव्हा सांगू शकतो आपण? हा अधिकार कधी आपण वापरू शकतो? पक्ष म्हणून कधी आपण वापरू शकतो? आमदार असतील त्याच वेळेस. आणि म्हणून आज आपली जबाबदारी आहे रिझर्वेशन इन प्रमोशन लागू झालं पाहिजे असं जे म्हणणार आहे त्या पहिल्यांदा मला त्याचं सांगणं आहे की आमदार निवडून आण, आरक्षणाचं तत्व आपण वाचूया आणि मग रिझर्वेशन इन प्रमोशनच्या लढाईला आपण सुरुवात करूया.
आणि म्हणून आज तुमची एकच जबाबदारी आहे, आमदार निवडून आणणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे, हे लक्षात घ्या. आणि म्हणून गॅस सिलेंडरला आपण मतदान कराल ही अपेक्षा मी या ठिकाणी बाळगतो. मित्रों, मुसलमान भाइयों, मेरे लातूर की तकरीर का कई लोगों ने तोड़ मड़ोड़ करके आपके सामने पेश किया. कांग्रेसी है, मैं जानता हूं उनको,